हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशावरती होणार आहे. तर आज असणार आहे माझं सर्व साडी कलेक्शन. म्हणजे सर्व नाही म्हणणार, तर बऱ्यापैकी साड्या म्हणजे मी काठपदर साड्या काढलेल्या आहेत फक्त, आणि ऑर्गेन्झा काही आहेत त्यामध्ये. आणि बाकी पार्टीवेअर साड्यांचं मी नंतर कधीतरी करेन, कारण की भरपूर साड्या होत आहेत आणि एवढं म्हणजे खूपच लेंदी व्हिडिओ होऊन जाईल आणि तेवढे अपलोड करायला पण तेवढाच मला टाईमसुद्धा लागेल. तर त्यामुळं आणि एवढे काही व्हिडिओ, इतकी लॉंग व्हिडिओ मी म्हणजे अपलोड करायला तर बराच वेळ लागणार आहे. तर त्यासाठी मग मी आज कमीत कमी साड्या घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. कारण की काठपदर साड्या भरपूर आहेत आणि बाकीच्या एक ऑर्गेन्झा साड्यांचं एक मी कलेक्शन घेतलेलं आहे त्यामध्येच. आणि बाकी मग राहिलेल्या बऱ्याचशा साड्या आहेत सिल्कमधल्या. एकही साडी मी यामध्ये घेतलेली नाही आहे अजून. आणि पार्टीवेअर साड्या ज्या राहतील त्या, आणि लग्नामधल्या पण साड्या आहेत, तर त्या मी तरी तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये शेअर करेन. कारण की एवढ्या सगळ्या साड्या मग एकाच व्हिडिओमध्ये मला ते मग अपलोड करण्यासाठी भरपूर म्हणजे वेळ लागेल. म्हणजे तो व्हिडिओ अपलोड होतो की नाही असं होईल. कारण की मग एवढं नेटवर्क पण नसतं आणि एवढा डाटा पण माझ्याकडे पुरता आत्ता सध्या तरी नाही आहे त्यामुळं. आणि तर आता जास्त वेळ वाया न घालता आपण स्टार्ट करूयात. तर आता पहिली साडी जी आहे तर ती अशी आहे. तर ब्लाऊज सोबत तुम्हाला शेअर करते सगळ्या. तर अशी काहीशी आहे पहिली साडी. ती साडी अशी. तर आता मी पहिल्यांदा साड्यांचं कलेक्शन शो करते, त्याच्यामुळे मला इतकं काही म्हणजे माहिती नाही की कसं काय हे करायचं. तर तुम्ही साडी पाहून तुम्हाला अंदाज लागेल कशी काही साडी आहे बऱ्यापैकी. तरी पण मी तुम्हाला जेवढं येतं तसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर अशी काहीशी ही साडी आहे. तर ही काठपदरमधली साडी आहे. तर ही माझ्या लग्नाच्या अगोदर घेतली होती. माझ्या एका चुलत बहिणीच्या लग्नामध्ये घेतलेली होती. आणि चुलत भावाचं सुद्धा लग्न होतं तेव्हा सुद्धा मग मी ही साडी घातली होती. तर ही अशीच आवडली होती. खरं तर मम्मीला साडी घ्यायला गेले होते आणि मग मलाच आवडली. त्यानंतर मग मी माझ्यासाठीच घेतली होती आणि एकदम स्वस्तात मस्त होती म्हणून मी घेतली होती ही साडी. तर 1150 का काय अशी काहीतरी होती. आणि ही आमच्या गावामध्येच घेतली होती, तिकडं माहेरी असताना. तर गावामधूनच घेतली होती आणि एकदम भारी साड्या निघतात तिथालच्या पण. आणि बऱ्यापैकी लेटेस्ट कलेक्शन सुद्धा असतं त्यांच्याकडं. तर तिथून घेतलेली आहे. तर असे काही गोल्डन आणि रेड इथं रेड कॉम्बिनेशन आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे वरती. आणि इथं सगळे हे बुट्टीची प्रिंट आहे, छोटे छोटे बुट्टीची, त्याच्यामुळे एकदम छान वाटते. आणि वाटत सुद्धा नाही घातल्यानंतर काही ही 1100 म्हणजे 1150ची साडी असेल म्हणून. आणि ह्याला तेव्हा असं गोल्डन साऊथ इंडियन टाईप असं गोल्डन कॉम्बिनेशन जरा ट्रेंडला आलं होतं. ते नाही का मागं गोल्ड कॉपर सिल्वर कलरचे कॉम्बिनेशन निघले होते, त्यावेळेच्या पिरियडमधली ही साडी आहे. आणि मला नेव्ही ब्ल्यू कलर तेव्हा खूप आवडायचा. ड्रेसमध्ये पण माझ्याकडे नेव्ही ब्ल्यू कलर खूप होता आणि मला साडीमध्ये पण हाच कलर जास्त आवडला. आणि त्याचं ब्लाऊज पूर्ण असं रेड येतं. ब्लाऊज वगैरे मी काही एकदम सेट करून ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे थोडासा टाइम लागेल सगळ्यालाच. कारण की आता भरपूर दिवसानंतर एवढ्या सगळ्या साड्या काढल्यात दाखवायच्या, त्यामुळे या बाहेर निघल्यात. तर असा काहीसा ब्लाऊज त्यावरती शिवलेला आहे. तर पुढून प्रिन्सेस कट आहे. बॉर्डरला म्हणजे जे गोल्डन जे कॉम्बिनेशन आहे साडीचा कोर्स तेच आहे. आणि त्याच्यानंतर बॅकला सगळं आहे. बॅकलाच हुक वगैरे आहे आणि असा राऊंड शेपमध्ये वरती पण नॉड आहेत. तर अशा पद्धतीने असं गोल राऊंडमध्ये आहे. थोडासा मी असं पकडण्यात गेलाय तर राऊंडमध्ये आहे, बोट नेक टाईप मागं बॅक साईड. तर अशा पद्धतीने आणि टसल्स वगैरे काही साधीच आहे त्याला. तर अशी काहीशी आहे पहिली साडी. आणि त्यानंतरची नेक्स्ट साडी आहे. तर ही अशी आहे आणि मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन आहे. मोरपंखी विथ इथं असं गोल्डन म्हणजे त्याच्यामध्ये जरी वर्क केलेला आहे. आणि पिंक कलरची बॉर्डर आहे ह्या साडीवरती. आणि वरती सुद्धा अशा फुलांच्या बुट्ट्या आहेत. मधली जी डिझाईन आहे तर ती अशी फ्लावरची आहे, मधली गोल्डन कलरची. आणि ही साडी मी इकडं आल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या मावस सासूबाईंकडे गेले होते तर तेव्हा त्यांनी घेतली होती मला ही साडी. तर ह्या बऱ्यापैकी सगळ्यांना सेम साड्या आहेत, तर त्यांनी त्याच्यामधलीच मला एक दिली होती. तर अशी काहीशा आहे. आणि त्याची पदर वगैरे तर असा पिंक कलरचं कॉम्बिनेशन येते आणि घातल्यावर ही साडीसुद्धा खूप छान दिसते. आणि ह्याचं जे ब्लाऊज आहे तर मी त्याच्या 3/4 स्लीव शिवलेल्या आहेत. हे पहा असं. आणि बॅक साईडनी असा गळा आहे त्याचा. आणि ते मागं थोडेसे
बघा ते काठ वगैरे लावून ते जी डिझाईन करायचे, तर त्यामध्ये हे ब्लाऊज शिवलं होतं. कारण की माझ्याकडे एकही ब्लाऊज नव्हतं तसं, का तर मला सुरुवातीला ते आवडत नव्हतं. कारण की म्हणजे असं थोडंसं वेगळंच वाटत, त्याच्यामुळे मला जास्त काही आवडत नव्हतं आणि सगळ्यांचं तसंच त्याच्यामुळे मग मी पण काही शिवत नव्हते. पण म्हणलं एखाद्या साडीचं असावं तसं, तर त्यासाठी. आणि साईडनी अशी थोडीशी त्याला हे लावलेले लेस म्हणता येईल, तर त्याने खूप छान दिसतो हा गळासुद्धा. तर अशा पद्धतीने आहे. पुढून प्रिन्सेस कटच आहे आणि याला पुढूनच हुक आहे, त्याला बॅक साईडनी होते. तर त्यानंतर नेक्स्ट साडी आहे की जी की खूप व्हायरल झालेली आहे, गडवाल फॅब्रिकमधली. तर ती माझी या कलरमध्ये आहे, ऑरेंज विथ बॉटल ग्रीन कलर आहे खाली. आणि त्या साड्यांमध्ये मला असं वाटतं का हाच कलर जास्त तर खूप छान दिसतो, मला तरी असं वाटतं. कारण की बऱ्याचशे नंतर ना खूप कलर आले. स्टार्टिंगला तरी ही साडी होती, पण त्यानंतर भरपूर असे कलर आले. आणि ही साडी आत्ता ट्रेंडला यायच्या अगोदर माझ्या 2 वर्षापूर्वी एक इंस्टाग्रामवरून एक फोटो होता, म्हणजे ह्याच साडीचं कॉम्बिनेशन, म्हणजे हीच साडी होती सेम अशीच. तेव्हापासूनचं माझं ठरलेलं होतं की मला ही साडी घ्यायची आणि तसंच ब्लाऊज शिवायचं. तर त्यामुळं मग ही साडी म्हणजे तशीच, मग त्यानंतर खूप ट्रेंडला आली ही साडी आणि त्यानंतर मी पहिल्यांदाच घेतली. तर मी घेतली होती तेव्हा ह्या साडीची प्राईस होती 1250 का काहीतरी अशी होती. तर का 1000 अशी काहीतरी होती, मला असं वाटतंय. मी घेतली तिथून 1250ला घेतलेली आहे. आणि इंस्टाग्राम पेजवरूनच मी ऑनलाईन ऑर्डर केली होती ही साडीसुद्धा. आणि त्याचं फॅब्रिक पण खूप छान निघालं. आणि आता 2-3 वेळा धुतली, पण तरी पण खूप मऊ आहे. आणि अजिबात असे त्याला तुम्ही पाहता की असे नाही का गोंडे वगैरे येतात छोटे छोटे, तर तसे बिलकुल आलेले नाहीत. आणि छान निघाली साडी खूप. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांकडे ही साडीसुद्धा असेल, कारण की हाच कलर कॉम्बिनेशन खूप व्हायरल गेल्यानंतर ना. आणि बऱ्यापैकी कलरसुद्धा आहेत वेगवेगळे, पण त्यामध्ये मला हाच कलर छान वाटला, कारण की ऑरेंज माझा आवडतीचा कलर आहे त्याच्यामुळं. आणि त्यात इथं बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन होतं, त्याच्यामुळे तर मग मी हीच घेतली. आणि ह्याचं ब्लाऊज मी असं काहीसं शिवलंय. तर आता ह्याच्या जर नॉट्स वगैरे बांधल्यात तर मग कळलं. अशा 3/4 स्लीव्ज आहेत, इथं पफ टाईप आहे इथं वरती. आणि असं काहीसं आहे, प्लेनच आहे. आणि काही नाही इथं त्याला अशी थोडीशी गुड्डेबाई म्हणतात ना तशी, किंवा त्याला दुसरं काय म्हणतात मला नाही सांगता यायचं. तर असं हे बनवलेलं आहे, तर त्यामध्ये शिवलेलं आहे पफ टाईप असं. आणि ह्याचा पूर्ण राऊंड असा शेप आहे बॅक साईडनी, असं पूर्ण खूप छान दिसते घातल्यानंतर, खूप छान लुक येते या साडीने सुद्धा. आणि पुढून प्रिन्सेस कटच आहे, हे बघा असं. आता हे साडीमध्ये ठेवल्यामुळे हे ब्लाऊज म्हणजे 4 टक्स आहे, सॉरी ह्याचं. तर असं काहीच आहे ह्याचं ब्लाऊज. आणि हे साडीमध्येच ठेवल्यामुळे एक तर कॉटन सूट, आणि सगळ्या साड्यांचे जे ब्लाऊज आहेत ते मला साड्यांमध्येच ठेवावं लागतात, कारण की एवढ्या साड्या ज्या आहेत तर ते हँग करून ठेवायला आहे ना स्पेसच नाही आहे. एक साईडला आहे वॉर्डरोबच्या, इकडल्या साईडला पण आहे, पण भरपूर साड्या आहेत त्याच्यामुळं तर अशाच ठेवा लागत आहेत मला तरी घडी घालून. कारण की एवढ्या सगळ्या साड्यांना पण हुक्स वगैरे ते आहेत बऱ्यापैकी, पण एवढ्या सगळ्या पण साड्या त्याच्यामुळे मावणार नाही, त्यामुळं मग मी अशाच ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्या साड्यांचं सापडण्यासाठी याच्यामध्येच आपण ठेवतो, तर तसंच आहे माझं पण. तर त्यानंतर आहे ही एक साडी. तर ह्या साडीचं ब्लाऊज काय मला सापडत नाही आहे, त्यामुळे ह्या साडीचं ब्लाऊज असंच पिंक कलरचं ब्लाऊज आहे, राणी कलरचं सॉरी. आणि हाफ स्लीव्ज आहेत, आणि त्याला बॉर्डरला फक्त असं गोल्डनचं एवढीच अशी बाही आहे, सेम असंच ब्लाऊज आहे. त्यानंतर ही एक साडी आहे जी की अशी काठपदर टाईपच आहे. आणि ह्याच्या ज्या बुट्ट्या आहेत तर ते एकदम छोट्या छोट्या आहेत. आणि ही माझ्या मम्मीची साडी आहे, तर तिला कुठंतरी आली होती, म्हणजे तिच्या रिलेटिव्हमधूनच आली होती कुठंतरी. तर मग मी घेतली होती ही साडी, आणि त्याचं ब्लाऊज माझ्या मापावरती शिवलं होतं. आणि इथं जे वरती आहे तर हे सगळं कॉटनचं आहे, थोडं कॉटन टाईपच दिसते, आणि एकदम नॉर्मल छोटी छोटी बुट्टी आहे. आणि साडी घातल्यानंतर इतकं छान लुक येतं की बासच. आणि ह्याच्या हाफ स्लीव शिवलेल्या आहेत ना, तर त्यामुळं मग आपल्याला छान वाटतं. आणि बऱ्यापैकी आता तर 3/4 स्लीवच शिवतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझ्यासुद्धा साड्यांचं तसंच झालंय की म्हणजे असं 3/4 लुक आहे. आणि या साडीची बॉर्डरला कॉम्बिनेशन असं पर्पल कलरचं आहे थोडंसं, आणि जास्त तर टाईप गोल्डनमध्येच आहे प्रिंटवरची, त्याच्यामुळे हा पर्पल कलर दिसून सुद्धा येत नाही. आणि त्याचं ब्लाऊजसुद्धा मी जसं म्हटलं की या कलरचं आहे, तर त्याचा असा थोडासा पदर आहे राणी कलरचा, तर मग राणी कलरचं ब्लाऊज आहे त्याचं. बॉर्डरला ही डिझाईन आहे. आणि ह्याचं फॅब्रिकसुद्धा इतकं खूप छान आहे, घातल्यानंतर एकदम चापून बसते ही साडी, एकदम अशी फुगत नाही, काही नाही, व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर मग ही साडी आहे. ब्लाऊज थोड्या वेळ साईडला ठेवते जेणेकरून मला व्यवस्थित साडी दाखवते.
त्यानंतर ही वाईन कलरची साडी आहे, थोडासा फिरतात टोन आहे, म्हणजे पर्पल डार्क पण आहे. आणि तुम्हाला आता मोबाईलमध्ये वाईन कलर दिसत असेल तर थोडा कमी तसा सुद्धा आहे, पण पर्पल कलर आहे ह्याचा. आणि ह्याला इथं वरती असे कॉपरचे काट आहेत. मध्ये मी जसं म्हटलं की या खूप ट्रेंड निघाला होता, तर त्यावेळेची ही साडी आहे. आणि ही सुद्धा माझ्या मम्मीलाच आलेली साडी आहे लग्नाच्या वेळेस. मला असं वाटतंय की लग्ना अगोदर आलेली वाटते, हां लग्नाच्या अगोदर आलेली आहे. इकडूनच कशाच्या तरी घेतल्या होत्या साड्या, मला असं वाटतंय पार्टी होती कशाची तर त्याच्यावरती आलत्या, पण मला आवडली त्यानंतर. पण त्याचं ब्लाऊज टाकलेलं आहे, त्याचं ब्लाऊजला पूर्ण एवढे असं काठ जेवढे बॉर्डर आहे सेम एवढी असं प्रिंट आहे त्यावरती सुद्धा. आणि ते माझ्या बहिणीकडेच टाकलेलं आहे शिवायला, पण तिने काय मला अजून दिलेलं नाही ब्लाऊज, म्हणून मी त्याच्यावरती तोपर्यंत माझ्याकडे हा पीस घेतला होता. हा जस्ट असाच आवडला म्हणून घेतला होता हा पीस, ब्लाऊज पीस. लग्नानंतरच एकदा तिकडे गेले होते तेव्हा घेतला होता आम्ही तिघींनी सुद्धा सेम. तर ते असं आहे, खूप छान दिसतो, म्हणजे लांबून खूप छान दिसतो. आणि हा कलर तेव्हा वाईन कलर खूप चालला होता, खूप ट्रेंडला होता हा वाईन कलर, त्याच्यामुळं हे कलर म्हणजे दिसला का लगेच असं साड्यामध्ये हाच कलर, ब्लाऊजमध्ये हाच कलर. आणि हे जे ब्लाऊज आहे थोडंसं 3/4 कमी आहे, एवढं असं आहे, पण खूप छान दिसतं. आणि फेंट कलरच्या साड्यांवरती हे ब्लाऊज सगळ्या साड्यांवरती जातो बऱ्यापैकी तरी. तर माझ्याकडे अशा वेलवेटचे जे ब्लाऊज आहे त्याचं भरपूर कलेक्शन आहे. आणि बऱ्यापैकी असे रेडीमेड घेतलेले सुद्धा कलेक्शन आहे, ते सुद्धा मी जमलं ते एखाद्या व्लॉगमध्ये जरूर शेअर करेन. कारण की बऱ्यापैकी आहेत माझ्याकडे ब्लाऊज, जसे म्हणजे तुम्हाला शेअर करता येतील ना असे आहेत. तर त्यामुळं मग मी त्याचं एक सेपरेट व्लॉग बनवून वाटलंच तर. आणि या साडीवरचं तर काय ब्लाऊज प्लेन आहे, इथं वरती प्लेन आहे. आणि त्यानंतर मी जसं म्हटलं की एवढं असं त्याच्या म्हणजे बाईला असं 3/4 शिवा लागणार आहे ते. तर एवढी अशी प्रिंट पूर्ण बाईला ती तशा पद्धतीचं आहे ते ब्लाऊज. तर अशी काहीशी आहे ही साडी. आणि कशा वाटतात माझ्या साडी कलेक्शन, तर ते नक्की या वेळच्या तरी व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आपली आवडली तर लाईक सुद्धा करून सांगा, ते लाईक सुद्धा करा. व्हिडिओ बनवता ना एकदम म्हणजे आपण काय कधी कधी काय बोलतो ना तर ते पण कळत नाही. तर आता ही एक साडी आहे, तर ही माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या आत्याने त्यांनी घेतली होती, माझ्या मम्मीने त्यांना. तर तेव्हापासून सुद्धा ही साडी मला आवडली. आणि मग काय लगेच मी मला घेतली, कारण की मग आपलं तसंच असतं काय की जर आवडली तर लगेच आपल्याला घ्यायची तसं. तर अशा पद्धतीची आहे ही, जी मागं निघाली होती. तर ह्या बॉर्डरला काय म्हणतात मला अजून माहीत नाही, पण अशी काहीशी आहे. आणि ह्याला गोल बुट्टी आहे मध्ये. आणि खूप छान आहे ही साडीसुद्धा. आणि पूर्ण ओव्हरऑल असं स्काय ब्ल्यू कलर आहे, म्हणजे डार्क थोडासा असा मोरपंखी पण येईल, थोडासा पिस्ता कलर आणि ब्ल्यू कलर पण आहे. मग त्या पद्धतीचा आहे हा कलर, म्हणजे 2 टोन दिसतात, म्हणजे जास्त फिरताना एकच कलर आहे, पण असा काहीसा आहे, म्हणजे पिस्ता प्लस ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे. आणि बॉर्डर पण त्याच कलरचे आहे, त्याच्यामुळे त्याचा ब्लाऊज पीस सुद्धा असाच आहे. तर मी तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा दाखवते. आणि सगळ्या साड्यांचे ब्लाऊज असे आपण साडी धुण्याच्या वेळेस आपण उलटं करून टाकतो ना वाळण्यासाठी, तर ते तसेच आहेत, म्हणजे साडीमध्ये तसेच ठेवली होती. कारण की म्हणतात की म्हणजे कलर वगैरे जात नाही त्यामुळं. कारण की साड्या बऱ्यापैकी काही साड्यांचं फॅब्रिक असं असतं की धुतल्यानंतर सकट तशा जर ठेवल्यानं त्याचा पदरचा कलर किंवा ब्लाऊजचा कलर फेंट होतो पहा, तर त्या असं ठेवल्यानंतर मग राहतात. पण हे जास्त चुरगळ्यात, कारण की साड्याच इतक्या आहेत की घेतले का आपण लगेच आवरून का ठेवत नाही. कारण की कुठं गेलं घाई आलं त्यानंतर चेंज केलं, कारण की आपल्याला दुसरे कामं सुद्धा असतात, आलं घाई ठेवलं आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज तसंच ठेवलं की झालं. मग आता जेव्हा गरज पडते तेव्हा आपण बाहेर काढतो, त्यावेळेस कळते कशी हालत झाली साड्यांची. तर अशी काहीशी प्रिंट आहे, ह्याच्यावरती गोल बुट्टी नाही, ब्लाऊजवरती असं त्रिकोण टाईप आहे. आणि ही बॉर्डरची अशी डिझाईन आहे. आणि ह्याचा मी प्रिन्सेस कट शिवलाय. आणि बॅगचा गळा असा आहे, असा काहीसा आहे. आणि बऱ्यापैकी साड्यांना तुम्हाला नॉट्स दिसतील, कारण की मला नॉट्स आवडतात आणि छान सुद्धा दिसतात बॅगनी, त्यामुळं मग मला नॉट्स आवडतात. आणि जास्त काय डीप वगैरे गळे मी शिवत नाही, कारण की मला पण ते कम्फर्टेबल वाटत नाही आणि तसं मला आवडतच नाही. त्यामुळं मग बऱ्यापैकी साड्यांचे गळे तर माझे असे थोडेसे डीप नाही आहेत, कोणते ह्याचे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे जास्त कमी पण लेवरती नाही, जास्त खाली पण नाही, असे काहीसे आहे. तर त्यानंतर नेक्स्ट साडी आहे पिंक, जो की माझी फेवरेट पण आहे. आणि पिंक कलर मला आवडतो सुद्धा खूप. तर ही आहे. तर ही साडी माझ्या लग्नाच्या वेळेस जेव्हा आमचं सुपारी म्हणजे जमलं होतं त्यावेळेस ही साडी आणली होती इकडून. तर खूप छान कॉम्बिनेशन आहे. आणि माझ्या मावस सासूबाई तर त्यांच्या चॉईसची ही साडी आहे, आणि त्यांच्या चॉईसच्या बऱ्यापैकी साड्या खूप छान आहेत.
आणि त्यांनी जेवढे त्यांनी चॉईस करून आणलेल्या साड्यात ना, त्या साड्या म्हणजे खूप छान दिसतात आणि मला आवडतात सुद्धा. तर असं काहीच कॉम्बिनेशन आहे. इथं बेबी पिंक कलर आहे, त्याच्यामध्ये गोल्डन प्रिंट आहे आणि इथं पिस्ता कलरचं कॉम्बिनेशन आहे खाली आणि त्याच्यामध्ये पण गोल्डन जरीचं वर्क केलेलं आहे. साडीमध्ये पण जरी वर्कच आहे. तर थोडंसं असं थ्रेड वर्क म्हणतात, काय म्हणतात काय माहीत नाही. आणि इथं पदराला थोडेसे टसल्स आहेत आणि पदर असा ह्याचा कलरचा आहे, पिस्ता कलरचाच आहे पदर, सेम असाच आहे बॉर्डर टाईप. तर थोडीशी हेवी आहे ही साडी खूप, पण घातल्यानंतर खूप छान वाटते आणि थोडीशी जड म्हणजे खूपच हेवी आहे, छान आहे पण दिसायला खूप छान दिसते ही साडी. आणि म्हणजे असं जास्त तर आणि त्याचं जे ब्लाऊज आहे तर ते सुद्धा पिंकमध्येच आहे. तर असा काही मी त्याचा गळा शिवला होता, जो की पानगळा म्हणतात त्याला. तर मग तसा शिवला होता आणि त्याला थोडीशी अशी जे काय आहे काय म्हणता येईल त्याला लेस लावलेली आहे गोल्डन कलरची. बऱ्यापैकी साड्यांवरती गोल्डन कलरचीच लेस जाते, त्यामुळं तर काय लेसचं काय सांगत नाही मी. तर अशा याच्या पण 3/4 स्लीव शिवलेल्या आहेत आणि बाईला छोटीशीच इथं बॉर्डर आलेली आहे. साडीची तशी मोठी आहे ह्याची, पण स्लीव्जला छोटीच आलेली आहे, पण छान वाटतं. तर बॅक साईडनी अशी काहीशी बॉर्डर पण आहे त्याला आणि पुढे प्रिन्सेस कटच आहे, कारण की मला प्रिन्सेस कट आवडतो नॉर्मल. पण आता कोणी जास्त तर शिवत नाही, पहिली जशी शिवायचे तसे. एक तर फोर्टच नाही तर मग प्रिन्सेस कट. तर बऱ्याच साड्या आहेत आणि मी तुम्हाला माझ्या वॉर्डरोबमधली सगळ्यात जास्त माझी हाय ज्याचा प्राईज आहे हायच्या साडीची, तर ती साडी पण तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, कारण की अजून मला ती साडी शोधायची आहे त्यामुळं. तर बऱ्यापैकी अशा काहीशा आहेत आणि म्हणजे ही साडी आहे. तर ही साडी मला ह्याला आणली होती, मला असं वाटतंय काहीतरी आमचं जमलं होतं मध्ये, कोणचा तरी एक सण आला होता, होळीच आली होती मला असं वाटतंय. तर तेव्हाची साडी आहे ही आणि ही पण इकडली साडी आहे आणि थोडंसं असं फुगणारं लुक आहे, साऊथ इंडियन जसं म्हणतात कांजीवरम टाईप. तर त्यामधली आहे आणि याला कॉपर कलरचंच असं शाईन आहे बघा थोडीशी त्या साडीमध्ये, पूर्ण साडीमध्ये तशीच आहे. तशी बॉटल ग्रीन कलरची साडी आहे पूर्ण आणि बॉर्डरला ही चॉकलेटी कलरचे काटा आहेत त्याला. आणि ह्याचे जो पदर जो आहे तो सुद्धा चॉकलेटी कलरचा असा आहे आणि ग्रीन कलरची माझ्याकडे भरपूर साड्यात, म्हणजे असं जो आपण म्हणतो मोरपंखी कलर तर तो जास्त आहे, कारण की मला आवडतो. आणि स्काय ब्ल्यू पिंक हे माझ्या आवडतीचे कलर, नेव्ही ब्ल्यू एक. तर असे जास्त तुम्हाला साड्या दिसतील. तर असं काहीसं हे ब्लाऊज आहे. तर आमच्या इथे एक डिझायनर आहे, त्यांच्याकडून शिवलेलं होतं, त्याच्यामुळे हे ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे. आणि पुढून असे काहीशी त्यांनी लेस लावली होती, जे की मला खूप आवडली, वेगळी आहे काहीतरी. आणि बॅक साईडनी असा गळा आहे त्याचा, म्हणजे राऊंडमध्येच आहे. कधी कधी आपल्याला सुचत पण नाही तिथे गेल्यानंतर की आपण कसा गळा शिवायला पाहिजे, आणि कधी कधी तो आपल्या साड्यांमध्ये शिवलेला सुद्धा असतो, तरी पण आपल्याला माहीत नसतं. आपल्याला तिथे गेल्यानंतर काही सुचत नाही, त्याच्यामुळे आपण तोच सांगून टाकतो, जो आपल्याला आवडतो ना तोच डबल सुद्धा होतो. आणि हाताला मी अशा ते मध्ये थोडीशी ही निघाली होती बघा फॅशन, थोडासा चुन्या टाईप, तर ते असं शिवलेलं आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी सुद्धा. तर ही साडी मी काय जास्त घातली नाही, एकदा घातली होती, त्यानंतर मग अजून तशीच आहे आणि भरपूर जणांना आवडती ही साडी, त्याच्यामुळे मग मी पण जास्त तर काय मी घातलेली नाही. पण तेव्हा फक्त लग्नाच्या अगोदर आपण हळदीच्या वेळेस गावामध्ये जेव्हा आपण पाय पडायला जातो ना देवांच्या, तर तेव्हा घातली होती ही साडी फक्त. त्याच्यानंतर अजून काय मुहूर्त आलं नाही, कारण की थोडीशी साडी पण फुटते, अशी जास्त अशी चोपून काय बसत नाही, जास्त थोडीशी फुटते, त्याच्यामुळे मग मी अजून काही घातलेली नाही. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आता थोडंसं ट्रेंड ज्या साड्याचा चालू आहे त्या साड्या पण बऱ्यापैकी आहेत, कारण की लग्न झाल्यानंतर पहिल्या तिथं भरपूर साड्या होत्याच, त्याच्यामुळे काही मध्ये जास्त काही साड्या मी घेतल्या नाही. तर आता श्रीषा मॅडम आल्यात, तर यानंतरचं साडी कलेक्शन कसं होईल काय सांगता येत नाही, तर पाहू आता, चांगलं झालं तर ठीकच आहे. तर त्यानंतर नेक्स्ट साडी जी आहे तर ती ही आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की माझ्या मावस सासूबाई आहेत, तर त्यांच्या चॉईसच्या माझ्याकडे बऱ्याचशा साड्या आहेत, तर ही पण त्यांच्या चॉईसची आहे. आणि मी जेव्हा आम्ही श्रीषा म्हणजे माझी डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस मग इकडे येताना तेव्हा मग मला ही साडी घेतली होती, तर ती माझी ही साडी आहे. आणि म्हणजे अशी हलकी फुलकीच आहे आणि ह्या साडीची काही 700 का काही 650 अशी रेंज आहे ह्या साडीची फक्त. तर अशी काहीशी आहे ही साडी. आणि ह्याची जी बॉर्डर आहे तर ही असा आबोली कलरची आहे थोडी आणि इथं ऑरेंज पण दिसतं तुम्हाला थोडंसं, तर अशी काही आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण फ्लावर प्रिंट आहे पूर्ण साडीवर अशी, तर आणि गोल्डन असं थोडीशी शाईन सुद्धा आहे, तर खूप छान दिसते ही साडी सुद्धा. आणि त्याचं ब्लाऊज जे आहे
तर त्याचं ब्लाऊज जे आहे ते असं आहे. तर इथे पफ टाईप शिवलेला आहे आणि ऑर्गेन्झा असल्यामुळे खूप छान वाटतं हे सुद्धा. आणि इथे थोडी बॉर्डर जी आहे तर ती साडीसारखी सेम. आणि त्यानंतर ह्याचा जो गळा आहे तर तो पुढून आहे गोल असा गोल शेपमध्ये गळा आहे. त्यानंतर बॅक साईडचा गळा तो असा आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी असे गळे दिसत नसतील मला असं वाटतं. तर थोडेसे असं आहे इथे राऊंडमध्ये थोडंसं. तर असा काहीसा गळा आहे. तर बोट नेक टाईप बॅक साईडनी. तर खूप छान दिसतो बॅक साईडनी हा गळा. फक्त थोडासा डीप घ्यायला पाहिजे होतं. पिलू तू साड्या हे नको करू. आता उलगडून नाही ठेवायच्या. मी दाखवते ना. इथं वरती ये मग. वरती ये. इथं वरती ये ना मग. तू हे दाखव. साडी नको दाखव. हे दाखव तू. हा इथून दाखव. हा तिथून दाखव. साडी आहे जी की अशी काय म्हणता येईल पिस्ता असं थोडासा ग्रीन कलर आहे. पिस्ता लाईट एकदम कलर स्काय ब्ल्यू मिक्स त्याच्यामध्ये. तर असा ग्रीन कलर आहे. ऑलिव्ह ग्रीन पण नाही म्हणता यायचं पण असा पिस्ता कलर आहे फेंट टाईप. तर असा आणि त्याच्यामध्ये थोडासा ग्रीनिश असा पेंट आहे. आणि तर त्याच्यामध्ये थोडीशी अशी डिझाईन आहे. गोल्डन असं शाईन दिसणारं असं कापड आहे. आणि ह्याचं जे कापड आहे तर ते वेगळंच आहे. म्हणजे सॉरी मला जे म्हणलं गोल्डन तर त्याची डिझाईन आहे गोल्डन कलरची. आणि त्याचं जे कापड आहे ते पूर्ण ऑर्गेन्झा टाईप आहे. एकदम असं चरबट असं कापड आहे. आणि घातल्यानंतर ही साडी खूप चुपून पण राहते पण अशी दिसायला लुक छान देते. पण तितकीच अशी फुगून पण राहते आणि टोचते पण खूप. कारण की याचं जे कापड आहे ते वेगळंच आहे. जरा असं थोडं लायनिंगमध्ये दिसतंय. हे बघा जवळ असं लायनिंग आहे आणि एकदम चरबट सूत आहे. आणि ह्या साडीचं जे ब्लाऊज आहे ना खरं तर ह्या साडीला ब्लाऊज पीस खूप छान आला होता. म्हणजे असा फ्लावर प्रिंटमध्ये होता आणि तुम्हाला दुसऱ्या साड्यांवरती पण घालता आला असता. पण जे इकडं टाकलं होतं मी शिवायला तर त्यांनी काय केलं की ब्लाऊज पीस म्हणून जे साडीचं कापड असेल ते कापलं आणि जो पीस होता तर तो वेगळा होता. तो मी ऑलरेडी कापलेला होता. थांब मी तुला देते मम्मा. तर तो असा आहे. तर त्यानंतर मग जे साडीचं कापड होतं ना त्यांनी कापलेलं तर मग त्याचा ब्लाऊज पीस शिवला. आणि जे ब्लाऊज होतं ना तर ते ब्लाऊज पीस माझ्याकडे राहिलेलं मी ऑलरेडी कापलेलं होतं आणि त्यांनी साडीतलंच कापड कापलं होतं. मग त्याचा मला ब्लाऊज शिवायला लागला. आणि जे बाकीचं जे कापड आहे तर ते ह्या साडीला जॉईन केलेलं आहे. तर ते पण मी दाखवते तुम्हाला ते कसं होतं ब्लाऊज पीस. ह्या बघा हे ब्लाऊज पीस होतं त्याचं. तर खूप छान होतं. खरं तर ह्या ब्लाऊज पीसमुळंच मी ही साडी घेतली होती. म्हटलं की अशा प्रिंटमधला आपल्याकडे ब्लाऊज पीस नाही. आणि 3/4 स्लीव्ज इथं पफ असं जर शिवला असं ही साडी खूप छान वाटली असती. पण त्यांनी सगळं त्या मूड ऑफ करून टाकला त्यावेळेस. आणि मग म्हटलं की जाऊ द्या होतंच चालायचंच. कारण की बऱ्याचशा साड्या टाकल्या होत्या मी ॲट अ टाईम तिकडे गेले ना तर एकदाच मग साड्या टाकत असते 4-5. तर मग त्यामुळं आणि नवीन कसं आपल्याला भरपूर साड्यासुद्धा लागतात. त्याच्यामुळे मग एकखटी मी 2-3 साड्या टाकल्यात. त्यात माझ्या मम्मी त्यांच्या पण मी गेल्यानंतर मग त्या पण टाकतात. दिदीन त्यांच्या पण माझ्याकडे. त्याच्यामुळे अशाकडून अशा 10-15 असतीलच साड्या. आणि मग त्यामुळं मग बरंचसं त्यांना कन्फ्युजनसुद्धा होतं कोणाची कोणती कुणाचं काय कशी शिवायची साडी. आणि हे येलो कलरची जी साडी दाखवली मग अशी त्याचंसुद्धा 3/4 अशा स्लीव्ज होत्या. पण त्याचं त्यांनी हाफ केलं पण ते छान दिसतंय. आणि तेव्हाच त्याच पिरियडमध्ये ही सुद्धा साडी त्यांच्याकडे शिवायला टाकली होती. तर ह्या साडीचं असं कलर कॉम्बिनेशन आहे. आणि ही साडी मग आमचं ज्यांनी जमवलं होतं ना तर त्यांच्या मम्मीने घेतलेली आहे. तर त्यांनी मला माझ्या चॉईसनी साडी घ्यायला लावली. तर मग मी ही घेतली होती. आणि खूप छान निघाली ही साडीसुद्धा आणि खूप छान दिसते. आणि कलर असा पिस्ता कलर आहे पूर्ण प्रॉपर पिस्ता कलर आहे. त्यामुळे खूप छान दिसतो. आणि हे जे वरचं जे फॅब्रिक आहे तर ते ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. तर तेव्हा ह्या ऑर्गेन्झा टाईपमधल्या साड्या खूप चालत होत्या. तर तेव्हाची ही साडी आहे. आणि खाली ह्याला पिस्ता कलर प्लस गोल्डन कलरचंच कॉम्बिनेशन आहे. आणि खूप रिच लुक देते ही साडीसुद्धा. आणि घातल्यानंतर चोपते पण अशी कधी आपण घालण्यावर आहे ही साडी कशी घालतो किंवा कशी ठेवतो. नाही तर मग फुगते सुद्धा बऱ्यापैकी तर ऑर्गेन्झा साड्या फुगतातच. आणि ह्याचं ब्लाऊज असं काहीच आहे. तर त्यांनी 3/4 सांगितले होते ह्याच्यात स्लीव्हसुद्धा. तर त्यांनी हाफ शिवल्या पण ह्याला वरती चुना आल्यामुळं मग ह्याचं वेगळीच फॅशन झाली. पण ती खूप छान दिसते आता. आणि बऱ्यापैकी आता तसंच शिवताय सुद्धा. तर पूर्ण आहे प्रिन्सेस कट या साडीचा. आणि बॅक साईडने असा प्लेनच आपला जो पहिले चौकोनी गळा म्हणायचे तर तसा आहे. तर सिंपलच शिवला होता. म्हटलं मी शिवलाच नव्हता आणि मग म्हटलं की चला आपण तोच शिवूयात. आणि खूप छान सुद्धा वाटतं ह्या साडीवरती. आणि बाकी असे साडीचेच त्याला टसल्स लावलेले आहेत मागून म्हणजे लटकन तर ते आहेत.
तर अशी आहे ही साडीसुद्धा. आणि बऱ्यापैकी ऑर्गेन्झा साड्यांचं साडीचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ब्लाऊज प्लस साडी ते एकाच कलरमध्ये येतं बऱ्यापैकी तरी. तर नेक्स्ट साडी जी आहे तर ती ही अशी आहे. तर ही साडी मला म्हणजे ही माझी नाही, म्हणजे माझ्या मम्मीची साडी आहे आणि ही साडी तिला तिच्या मामांनी घेतलेली आहे. तर खूप छान साडी आहे ही सुद्धा आणि मला खूप आवडली होती. खूप रिच आणि एकदम म्हणजे कापड सुद्धा या ऑर्गेन्झा साडीचं खूप वेगळं आहे, भारी आहे ही साडी. हा जो आबोली कलर आहे तर म्हणजे याचा राजरी कलर जो म्हणतात ना तर तसा आहे. तर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन फक्त आबोली आणि गोल्डन कलरचं आहे आणि बऱ्यापैकी साड्याला गोल्डन कलरचंच कॉम्बिनेशन येतं किंवा ही जी डिझाईनमधली जे असते ते गोल्डनच येते आणि तीच अशी थोडीशी शाईन करते त्यामुळं. आणि जी डिझाईनसुद्धा आहे तर ती खूप म्हणजे असं स्टँडर्ड लुक देते आणि जे बॉर्डर जी आहे तर ती पण छोटीशी आहे त्याच्यामुळे खूप छान दिसते आणि साडी पण घातल्यानंतर खूप चापून बसते म्हणजे छान आहे. थोडंसं चरले असं चरबट सूट पण नाही आहे तिचं, थोडंसं कॉटन टाईपमध्ये मिक्स पण आहे त्यामुळे थोडीशी चोपून बसते आणि पदराला थोडेसे असे टसलसुद्धा आहेत हे वाले साईडनी फक्त. तर छान आहे ही साडीसुद्धा, मला आवडली आणि लग्न पण जमलं नव्हतं तेव्हाच मी घेतली होती. मग त्यानंतर मग मी ब्लाऊज शिवलं आणि त्याचं ब्लाऊज हाफ स्लीवचंच आहे. तर पुढून सिंपल आहे आणि त्यानंतर बॅक साईडने असं आहे. तर ह्याच्या हाफ स्लीव शिवले होते आणि त्याला असं साईडने असं हे जे निघलं होतं मध्ये बघा तर ते वाला शिवले. आणि ह्याला जे आहे तो असा गळा आहे, सिंपलच आहे, थोडासा असा इथे राऊंड शेप आहे आणि खाली जो आहे तो स्ट्रेट आहे. तर छान आहे, गळासुद्धा खूप छान दिसतो आणि ही साडी मी नवीन नवीन बऱ्याच ठिकाणी घातलेली आहे, छान वाटायची मला. आणि एकदा मी तर आता ज्या साड्यांचं मी कलेक्शन तुम्हाला दाखवलं तर त्या आता साड्या सगळ्या संपल्यात आणि तुम्ही म्हणताल की तुम्ही टायटलला टाकले होते सगळ्यात महागाची साडी कोणती, ती तर दाखवलीच नाही. तर ती साडी ती साडी मी तुम्हाला आत्ता दाखवते आणि तुम्हाला पण एक्साइटमेंट लागली असेल ती साडी कितीची, कोणती, कसं कलर कॉम्बिनेशन आहे. तर ती साडी अशी आहे. तर मी पूर्ण तुम्हाला असं दाखवते. तर अशी आहे म्हणजे पूर्ण अशा कॉम्बिनेशनमध्ये आहे ती साडी. आणि ह्याचं जे फॅब्रिक आहे ना तर त्याची घडी वगैरे पण एकदम कमी येते बघा आणि थोडंसं असं कॉटनमधलं त्याच्यामध्ये फॅब्रिक आहे. इथं प्रिंट आहे म्हणजे बुट्टी जी आहे तर ती आहे. तर ही बुट्टीसुद्धा वेगळी आहे. तर दोन प्रकारची त्याच्यामध्ये बुट्टी येते, एक ही आणि त्यानंतर एक ही. आणि त्याच्यानंतर जी बॉर्डर आहे तर ती म्हणजे अशा ब्रॉकेट टाईप ज्या बॉर्डर असतात साड्यांच्या तर त्यामधली बॉर्डर आहे आणि त्याची डिझाईन पण पाहताल तुम्ही तर खूप वेगळी आहे. तर मी तुम्हाला अशी जवळून दाखवते. तर अशी काहीशी गोल्डन प्लस त्याच्यामध्ये कॉपर दोन्ही पण मिक्स असं कॉम्बिनेशन आहे. इथं शाईनसुद्धा थोडीशी ब्लॅकिश पण दिसत असेल तुम्हाला. तर कॉपर कलरसुद्धा आहे यामध्ये मिक्स आणि गोल्डनसुद्धा आहे. तर अशी काहीशी आणि वरती जो आहे तो राणी कलर आहे, त्याच्यामध्ये वाईनसुद्धा आहे आणि दोन्ही कलर कॉम्बिनेशन दिसत आहेत पहा, रेड प्लस असं वाईन टाईप. तर अशी काहीशी ही साडी आहे आणि त्याला छोटीशी अशी बॉर्डरसुद्धा आहे आणि हे असं ब्लाऊज आहे. तर असं त्याच्यावरती ब्लाऊज शिवलेला आहे आणि श्रीषाचा तर रडणं चालले. तर असं काहीच आहे, मी तुम्हाला पटकन दाखवून घेते. आणि या ब्लाऊजचा गळा असा आहे. तर त्यावेळेस असा खूप ट्रेंड चालला होता हे वर्क आणि हे जो गळा आहे तर त्याचं कॉम्बिनेशन. तर आजच्या व्लॉगला मी आता इथेच एंड करते आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असा. व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.